आता पिकातलं बी सांगतो आणि माणसातलं बी सांगतो. आता तुम्ही जीव मस्त लावताय बरं का, पण नुसता लावून उपयोग नाही हो, ते प्रत्यक्षात दिसला बी पाहिजे. मग तुम्ही पिकाला जर मनापासून जर जीव लावला किंवा प्रेम केलं त्याच्यावर तरच ते लहरणार आहे, ती येणार आहे. नशिबा देवा भगवंता आता नको वारस तू मोबाईल पडेल माझा, दांडक्यावर मोबाईल उभा आहे बाबा, बोलू दे मला 2 शब्द. तर तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी ह्या माणसानं मनामध्ये रुजवायला पाहिजे. त्या माणसं माणसावरती प्रेम करत असताना नुसतं माझं प्रेम आहे अमुक तमुक आहे नुसतं म्हणून भागतंय का, ते प्रत्यक्षात उतरावं लागतंय. ते तेवढं जाणवून द्यावं लागतंय पुढल्या माणसाला की बाबा हा खरंच माझ्यासाठी माणूस हा तळमळीनं आबोततोय, करतोय, कष्ट करतोय, सगळं करतोय. तेव्हा ते प्रेम तिथं सिद्ध होत असतं. मग पिकाच्या बाबतीतलं बी तसंच आहे ना. पिकाच्या बाबतीतलं सिद्ध कधी होतं, त्याला ते अब्दल पीक जेव्हा लहरल आणि जेव्हा 10 पैसे आपल्या हातात पडतील त्या पिकाचं, तेव्हा म्हणायचं ते खरं प्रेम आहे. पिकाला पण माहीत असतं की बाबा ह्यानं खरंच आबदला होता म्हणूनच आज मी तिला त्या बियाचं एका बियाचं लाखो बियामध्ये उत्पादित झालेला जो काय माल आहे, तो जे काय प्रेम लागलेलं आहे त्याला, आणि प्रेमाशिवाय होत नाही. माणसाच्या मनामध्ये जर त्या पिकाविषयी जर प्रेम नसेल, नुसतं बी पेरलं या दिलं इसकुटून, दिलं पाणी, टाकतोय मटेरियल, पण जीवाभावा मनापासून ते करतच नाही, होईल का? अजिबात होणार नाही. मग माणसात बी तसंच आहे ना. मग सगळ्या गोष्टी तुम्ही नुसत्या करताय आणि जीवाभावापासून ते प्रेमच होईना झालं. नुसतं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि खरं तर काहीच नाही करत. मग नुसतं बांधल्यात ठेवण्यात, नुसतं माझं प्रेम आहे म्हणण्यात, नुसतं बांधल्यात ठेवण्यात मजा आहे का? ना, अजिबात नाही. मग ते सत्यात उतरलं बी पाहिजे, तेवढं त्या पुढच्या माणसाला ते जाणवलंही पाहिजे, त्याच्या त्या मनाला बी जाणवलं पाहिजे की नाही बाबा हे खरंच आपल्यासाठी काहीतरी करतंय बरं का. म्हणजे केल्यावरतीच पुढच्या माणसाला जाणवलं जातं की हा आपलाच आहे आणि आपण त्याचा आहे ते आपला आहे. मग शेतीचं तसंच आहे. शेतीला जोपर्यंत आपण घामाच्या स्वरूपामध्ये ओलंगार भिजवत नाही आपल्या कष्टातनं, तोपर्यंत ती पण म्हणत नाही की तू माझा आहे किंवा हे पीक तुझं आहे. मग नुसतं म्हणायचं म्हणून, नुसतं करायचं म्हणून करायचं नाही, करावं लागतंच किंवा ते आपलंच आहे म्हणून जर करायला लागला तर त्या ठिकाणी होत असते. बघा, तुमच्या मनामध्ये काय विचार येत असलं तर कमेंटच्या स्वरूपामध्ये मला सांगा की माझं काय चुकतंय का, चुकल्याने वाटतंय ते पण सांगा. मी माझ्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेन. पण 99% ह्या गोष्टी खऱ्या येत्या आणि जे खरं होतं ते काल बी खरं होतं आणि आज बी खरं होतं. हे पीक पण खरं आहे आणि ते प्रेम पण खरं आहे. अहो लावलेलं हो त्या पिकाला, मग तुम्ही म्हणसाल कुठलं प्रेम? प्रेम आपलं प्रत्येकाचं कोणा ना कोणावर तरी असतंच. माझं घरच्या माणसांवरती आहे आणि ह्या पिकाचं माझ्यावरती आहे.